नमस्कार सगळ्यांना. ॲज यू कॅन सी आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि इकडे कसं असतं, इकडे तुमच्या समोर स्क्रीनवरती स्क्रीनवर पुढे येणारे जे बस स्टॉप्स आहेत त्याची सगळी माहिती दिलेली असते. आणि जेव्हा तुम्हाला थांबायचं असतं, समजा आता तुमचा येणारा पुढचा स्टॉप कुठला तरी असेल, सो इथे एक बटन दिलेलं असतं, ते फक्त दाबायचं. मी आता ते दाबत नाही आहे कारण की पुढच्या स्टॉपला आम्हाला उतरायचं नाही. आणि विनाकारण जर तुम्ही बटन दाबलं थांबायचं तर ड्रायव्हरला इथे बसमध्ये कॅमेरे असतात आणि त्याला कळतं की कुठून कोणी काय बटणं दाबताय, तो ओरडतो की बटणं दाबू नका. तर ही गोष्ट इथे खूप छान आहे की तुम्ही बसल्या बसल्या तुम्हाला कळतं की पुढचा, म्हणजे इथे जर तुम्ही नवीन असाल तर पुढचे आय थिंक एक 3 स्टॉप्स 4 स्टॉप्स दाखवतं. तुम्हाला कळतं की अजून किती पुढे स्टॉप्स आहेत आणि तुमचा स्टॉप कधी येणार. Wiesbadener Straße, Laubacher Straße. तर तुम्ही ऐकलं असेल अशी थांब्याची घोषणा होते आणि इथे हे जे दिसते लाल रंगात स्टॉप लिहिलेलं, जेव्हा कोणी स्टॉपचं बटन दाबतं तेव्हा असं स्टॉप चिन्ह पुढे येतं आणि पुढचा थांबा तुमचा असेल आणि तिथे फक्त तुम्ही उतरणारे असाल आणि तुम्ही बटन दाबायचं जर विसरले तर मोस्ट ऑफ द टाइम बस थांबत नाही. बस ते इथे असं आहे की आता एखादा स्टॉप येतोय आणि कोणीच बटन नाही दाबलं आणि त्या स्टॉपवर बसमध्ये चढणारा देखील कोणच नसेल तिथे, म्हणजे स्टॉप पण रिकाम असेल, तो बसवाले डायरेक्टली स्टॉपवरून पुढे बस घेतो, तो थांबत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जागरूक राहावं लागतं आणि आपला थांबा येण्या अगोदर तुमचा स्टॉप येत असेल बेसिकली तर तो स्टॉप यायच्या आधी बटन दाबणं तुमची जबाबदारी. करेक्ट. Bingerstraße. सो असे अनाउन्समेंट होत असतात. आणि ते जे बटन असतं स्टॉपचं ते ऑलमोस्ट प्रत्येक सीट जवळ असतं, तर असं उठून पुढे किंवा मागे जाण्याची गरज नसते. तुमच्या सीट जवळ इझिली प्रत्येक सीट जे बघा ॲक्सेसिबल असतं.